नमस्कार मंडळी. उन्हाळी वाळवणातला सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा खास पदार्थ म्हणजे बटाट्याचे चिप्स. अगदी बनवायला सोपे आहेत. एकदम पांढरे शुभ्र कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. तर बघू शकता खूपच मस्त आणि चविष्ट हे तयार होतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हालाही अशा प्रकारचे दुप्पट तिप्पट फुलणारे चिप्स जर बनवायचे असतील आणि पांढरे शुभ्रही पाहिजे असतील तर चिप्स काळे पडू नयेत किंवा लालसर होऊ नयेत म्हणून साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता दुप्पट ते तिप्पट हे चिप्स छान असे पांढरे शुभ्र झाले आहे आणि फुललेले देखील आहेत. खूपच मस्त तयार झाले आहेत. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर जास्त मोठे किंवा जास्त छोटे देखील घ्यायचे नाही. अशा प्रकारचे मीडियम साईजचे बटाटे निवडून घ्यायचे आहेत. थोडेसे लंबू आकारामध्ये असतील तरीसुद्धा चालणार आहे, परंतु जास्त गोल आकाराचे निवडू नका. अशा लंबूळक्या आकाराचेच घ्यायचे आहेत. आणि जे वरून चोपडे असतात ना ते चवीला छान असतात, म्हणजे गोड अजिबात नसतात. तर इथे 4 किलो बटाट्याची मी चिप्स बनवत आहे. चला तर मग आता बटाटे सगळे स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने. सगळी घाण माती वगैरे जी असते सगळी निघून जाईल इथपर्यंत आपलं हे पाण्याने धुवायचे आहेत. आणि वर्षभर हे चिप्स खूप छान असे टिकले जातात. अजिबात जाळी अळी काही होत नाही या बटाट्यांना. चला तर सगळे बटाटे आता मी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर बटाट्याची वरची सालं जी असतात ती काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर एकदम असे मोठे आकाराचे बटाटे जर असतील तरी सालंसुद्धा झटपट निघतात. जर कोंब वगैरे असेल तर या सोलरच्या त्याच्या पुढच्या टोकाने हे मोड सहज निघले जातात. चला तर मग सगळे बटाटे याच पद्धतीने आपण सोलून घेऊयात. आणि सोलल्यानंतर बटाटे लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजे बटाटे लाल पडणार नाहीत किंवा काळे देखील पडणार नाही आणि चिप्ससुद्धा पांढरे शुभ्र येतील. चला तर मग सगळे बटाटे अशाच प्रकारे आपण यामध्ये बुडून घेऊयात. तर मी इथे निम्मेच बटाटे इथे अगोदर सालं काढून घेतलेले आहे. एवढेच आपण करून घेऊयात आणि नंतर मग बाकीचे बटाटे नंतर चिप्स बनवून घेऊयात. चला तर एक परात घेतलेली आहे. यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. अशा प्रकारची मी किसणी घेतलेली आहे. आता या किसणीवरती आपला बटाटा ठेवून अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे. तर बटाटे किसताना आडवा किसायचा नाही आणि उभा देखील किसायचा नाही. तर थोडासा आपला तिरपा धरायचा आहे आणि नंतरच किसायचा आहे. तर चिप्स एकदम मस्त अशी निघत आहे. बघू शकता तिरपा पकडल्यामुळे चिप्ससुद्धा एकदम मस्त गोल आकारामध्ये येतात. चला तर मग याच पद्धतीने आपण चिप्स बनवून घेऊयात. तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने चिप्स बनवलेले आहे. सावलीमध्ये सुद्धा सुकले जातात आणि हवेने सुद्धा छान असे सुकले जातात. तर बटाटा असा तिरपा पकडायचा आहे. त्यानंतरच अशा प्रकारे फास्टमध्ये चिप्स बनवायचे आहेत. तर इथे मी 4 किलो बटाट्याचे चिप्स बनवत आहेत. अजिबात चिप्स हे चुकत नाही. जास्त पातळसुद्धा करू नका. थोडेसे जाडमधूनच ठेवायचे. जास्त जाडे पण नाही आणि पातळ पण नाही. थोडेसे मिडियमच ठेवायचे, म्हणजे तळल्यावरती ते करपत नाही आणि छान असे तळले देखील जातात. तर आता परातीमध्ये जे साठलेले आहेत आपण चिप्स बनवलेले, आता ते काढून घ्यायचे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये किंवा घमिल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाण्यामध्येच. बटाट्याचा जो पूर्ण स्टार्च असतो तो निघाला पाहिजे, नाहीतर मग बटाटे काळे पडू शकतात किंवा मग लाल देखील होऊ शकतात किंवा पिवळे देखील पडू शकतात. त्यामुळे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. सालं काढल्यावर पाण्यामध्ये ठेवायचे. चिप्स पाडताना सुद्धा पाण्यामध्येच पाडायचे आणि नंतर चिप्स काढून सुद्धा पाण्यामध्येच टाकायचे आहेत. म्हणजे एकदम परफेक्ट असे चिप्स तयार होतात. अजिबात काळे लाल काहीही त्यांना प्रॉब्लेम येत नाही. चला तर मग याच पद्धतीने आपण आता चिप्स बनवून घेऊया. जो शेवटचा भाग असतो तो अशा त्याचे चिप्स बनत नाही तर तो साईडला ठेवायचा. नंतर तुम्ही याचे फिंगर चिप्स वगैरे सुद्धा तळून खाऊ शकता. चला तर मग आता चिप्स पाडून घेतलेले आहे निम्म्या बटाट्याचे. आता एका घमिल्यामध्ये पुन्हा पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हे चिप्स टाकून घेऊयात, म्हणजे पूर्ण स्टार्च जो असतो तो निघून जाईल आणि बटाटेसुद्धा पांढरे शुभ्र होतील. तर परातीमध्ये बघू शकता किती पांढरा असा स्टार्च निर्माण झालेला आहे. चला तर मग सगळे बटाटे याच पद्धतीने चिप्स पाडून घेऊयात आणि दुसऱ्या घमिल्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेऊयात. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा इतरांसोबत. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कितीही प्रमाणामध्ये चिप्स बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित असे चिप्स बनवू शकता. चला तर मग सगळे बटाटे याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि दुसऱ्या घमिल्यामध्ये पाण्यामध्ये टाकूयात. तर बघू शकता पाण्यामध्ये किती स्टार्च निर्माण झालेला आहे, म्हणजे खूपच पांढरं पाणी झालेलं आहे. घमिल्यामधलं पाणीसुद्धा आपण फेकून देणार आहोत आणि दुसरं पाणी त्यामध्ये टाकून 2-3 वेळेस स्वच्छ धुणार आहोत, म्हणजे पूर्ण स्टार्च जो आहे तो निघून जाईल. सगळे बटाटे मी आता चिप्स करून घेतलेले आहे. बघू शकता किती मस्त आकारामध्ये चिप्स तयार झालेले आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाडेसुद्धा केलेले नाहीत. चला तर आता याला बुडून घेऊयात आणि दुसऱ्या घमिल्यामध्ये परत आपण पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे चिप्स पूर्ण स्टार्च बटाट्याचं निघेपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवायचे आहेत, म्हणजे चिप्स एकदम पांढरे शुभ्र तयार होतात, वर्षभर टिकतात आणि त्यांना अळी किंवा जाळी लागत नाही. चला तर एक घमिलं घेतलेलं आहे, म्हणजे एक पातेलं घेतलेलं आहे मोठ्या आकाराचं. आता यामध्ये हे चिप्स टाकून घेणार आहे.
आता 1-2 पाण्याने धुवायचं आणि एका घमेल्यामध्ये किंवा एका मोठ्या पातेल्यामध्ये भरून आपण असेच रात्रभर ठेवणार आहोत. सगळे चिप्स यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे चिप्स बनवण्याची पद्धत. फक्त व्यवस्थित बनवायचे आणि म्हणजे स्टार्च वगैरे असं बटाट्यांचा सगळा निघाला पाहिजे. त्यामुळे एकदम मस्त असे पांढरे शुभ्र हे चिप्स तयार होतात. तर बघू शकता घमिल्यातलं पाणीसुद्धा एकदम खराब निघालेलं आहे. आता पातेल्यामध्ये सुद्धा आपण यांना चांगलं धुवून घेऊयात. पुन्हा यातलं पाणी बदलायचं आहे. 2-3 वेळेस हे पाणी बदलून टाकायचं. चिप्स अजिबात काळे पडत नाही. तर बघू शकता पाणी आता एकदम स्वच्छ दिसत आहे. चिप्स बघू शकता मस्त आकारामध्ये आलेले आहेत. जास्त पातळ करायचे नाही. पातळ केले तर करपले जातील तळल्यावरती आणि जाडे ठेवले तर त्यांची चवसुद्धा वेगळी लागू शकते. त्यामुळे मीडियमच किसून घ्यायचे आहेत. चला तर यातलं सुद्धा मी पाणी एकदा काढून टाकणार आहे आणि पुन्हा याच पातेल्यामध्ये हे चिप्स टाकून घ्यायचे आणि स्वच्छ पाणी टाकून आपल्याला रात्रभर असे झाकून ठेवायचे आहे. जेणेकरून चिप्स एकदम पांढरे शुभ्र होतील. तुम्ही नक्की बनवून बघा. या पद्धतीने किती मोठ्या प्रमाणामध्ये जर चिप्स बनवायचे असतील तर या पद्धतीचे चिप्स नक्की बनवू शकता. चला तर मग आता आपण याला असंच ठेवूयात थोडा वेळ. त्यानंतर आपण यामध्ये एक खास पदार्थ घालणार आहोत. त्यामुळे त्या पदार्थामुळे आपले चिप्स एकदम पांढरे शुभ्र तयार होतात. चला तर एका पातेल्यामध्ये पुन्हा मी आता थोडासा तुरटीचा खडा टाकून पाणी टाकून घेतलेला आहे अगोदर. चिप्स बुडतील एवढं पाणी वरती आलं पाहिजे. आता यामध्ये तुरटीचा एक खडा मी टाकून ठेवलेला आहे बघू शकता. आता याच्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण याला सकाळी बघूयात. या तुरटीमुळे चिप्स एकदम पांढरे शुभ्र तयार होतात. काळे पडत नाही. सावलीमध्ये सुकवले तरी देखील काळे पडणार नाहीत. फक्त पाण्यामध्ये तुरटी टाकायची आहे रात्री भिजवताना आणि सकाळीसुद्धा आपण यामध्ये तुरटी फिरवणार आहोत. त्यामुळे चिप्स एकदम छान असे तयार होतात. चला तर मग असं बुडवून ठेवायचं. यावरती झाकण ठेवायचं. आपण डायरेक्ट आता सकाळीच बघूयात. तर बघू शकता सकाळी एकदम चिप्स बनवायला घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे आता उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे उकडायचे कसे तर पाणीसुद्धा आपलं अगोदर गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतरच हे चिप्स अगोदर हे चिप्स आता मी यातून काढून घेणार आहे एका मोठ्या घमिल्यामध्ये. त्यानंतर याच पातेल्यामध्ये मी हे चिप्स शिजवून घेणार आहे. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने चिप्स बनवलेले आहेत. त्यामुळे या पद्धतीचे चिप्स नक्की बनवून बघा. चला तर एक पातेलं घेतलं. तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. पातेलं मोठं असेल तर यामध्ये चिप्स छान असे शिजले जातात. छोटं पातेलं असेल तर शक्यतो मोठ्या पातेल्यामध्येच करा. छोट्यामध्ये शिजणार नाही. तर एक तुरटीचा खडा मी 5 मिनिटं पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे भरपूर मोठं पातेलं आहे. आता हे पातेलं याला खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले आहेत. परंतु ते पाण्याचे डाग निघत नाही. तरीसुद्धा आपण यामध्ये बनवू शकतो. चला तर मग तुरटीचा खडा थोडा वेळ अशा प्रकारे फिरून घेऊयात. त्यानंतर हा खडा जो आहे काढून घ्यायचा आहे. यामध्ये शिजवताना म्हणजे चिप्स शिजवताना टाकायचं नाही तर आता काढून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपले चिप्स जे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता पाण्याला थोडीशी उकळी येऊ देऊयात किंवा थोडंसं गरम होऊ देऊयात. चला तर मग आता वरचं पाणी बघू शकता. तुरटीमुळे पाणी एकदम पांढरं शुभ्र पडलेलं आहे. आता मी यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे. लगेच चिप्ससुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि याला फुल गॅस ठेवून आपल्याला थोडा वेळ झाकणसुद्धा ठेवू शकता. जास्त चिप्स शिजवू नका. नाहीतर मग ते बटाट्याचं एकदम लगदा होऊ शकतो. त्यामुळे थोडेसे मीडियमच आपलं अर्धवट म्हणजे 70 ते 80% हे चिप्स जे आहे ते शिजवून घ्यायचे. जास्त शिजवायची गरज पडत नाही. त्याला तर एक 5-10 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. म्हणजे 10 मिनिटांसाठी मी फुल गॅस ठेवून झाकण ठेवलं होतं. आपले चिप्स लगेच शिजलेले आहे. जास्त प्रमाणामध्ये जर चिप्स असतील तर तुम्हाला जास्त वेळ देखील लागू शकतो. तर बघू शकता तोडल्यावर लगेच तुटलं गेलं पाहिजे किंवा मग नखाने सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला टोचून बघू शकता. लगेच टोचलं गेलं की लगेच समजायचं आपले चिप्स हे एकदम परफेक्ट आहे. लगेच काढून घेऊयात. चला तर एका मोठ्या घमिल्यामध्ये चिप्स सगळे काढून घ्यायचे आहे. मी मीठसुद्धा टाकलं होतं अगोदर. तर बघू शकता अशा प्रकारे फाडून बघायचं आहे. म्हणजे कागदासारखं जर फाटलं गेलं तर समजायचं आपले चिप्स एकदम परफेक्ट आहे. तर आता गॅलरीमध्ये ऊन आलेलं आहे थोडा वेळ 2-3 तासांसाठी. तर मी एक प्लॅस्टिकचा कवर आथरवलेला आहे. आता हे चिप्स आपल्या यावरती अंथरून घ्यायचे आहे म्हणजे पांगून घ्यायचे आहेत. एकावरती एक चिप टाकू नका. नाहीतर मग ते काळेसुद्धा पडू शकतात. चला तर मग याच पद्धतीने सगळे चिप्स असे दूरवर थोड्या अंतरावरती आपण एकसारखे ठेवून घेऊयात. जर तुमच्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम असेल किंवा ऊनच येत नसेल तर तुम्ही हे सावलीमध्ये सुद्धा सुकू शकता. फॅनखाली सुद्धा सुकू शकता. त्याने सुद्धा चिप्स एकदम मस्त तयार होतात. चला तर मग सगळे चिप्स याच पद्धतीने मी आता घालून घेतलेले आहे. बघू शकता थोडी जागा कमी पडली त्यामुळे इथे एक मी ओढणी अंथरवलेली आहे. त्यावरती सुद्धा टाकून घेतलेले आहे. आता आपण हे दिवसभर सुकून घेणार आहोत. एक 2-3 तासांसाठी इथं ऊन आहे. त्यानंतर सावलीतच सुकवायचे. तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवणार आहे आता हे चिप्स.
तर बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा उन्हात ठेवलेले आहेत. एकदम कडक असे वाळले गेलेले आहे. अजून थोडा वेळ मी उन्हातच ठेवणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला 2-3 तासांनी हे चिप्स तळून दाखवणार आहे. तर बघू शकता किती मस्त पांढरे शुभ्र हे चिप्स दिसत आहे. अजिबात काळे पिवळे काही पडलेले नाही. एकदम मस्त तयार झालेले आहेत. चला तर मग थोडा वेळ अजून चिप्स उन्हामध्ये वाळून घेऊयात. त्यानंतर मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे. तर एकदम पांढरे शुभ्र हे चिप्स तयार झालेले आहे. रंग बघू शकता. अजिबात हे चिप्स काळे पडलेले नाही. एकदम कडक असे वाळले गेलेले आहेत. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये आपण हे चिप्स तळून घेणार आहोत. हे चिप्स आहे दुप्पट ते तिप्पट फुलतात. तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीचे हे चिप्स. तर बघू शकता तेल तापलेलं आहे. आता 2-3 चिप्स किंवा मुठभर चिप्स टाकून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे. तर दिसताना तुम्हाला दिसत असेल की ती पांढरे शुभ्र आणि तिप्पट असे फुलले गेलेले आहेत. लगेच काढून घ्यायचे. गॅस जर फुल असेल, तेल जास्त तापलं गेलं असेल तर चिप्स जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फास्टमध्ये चिप्स काढून घ्यायचे आहेत. चला तर मग थोडेसे अजून चिप्स तुम्हाला पुन्हा तळून दाखवते. तर किती सोप्या पद्धतीने चिप्स बनवलेले आहे. फक्त एका दिवसामध्ये हे चिप्स तयार झालेले आहेत. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा या पद्धतीचे चिप्स नक्की बनवून बघा. उपवासाचा हा सुद्धा पदार्थ आपला इथे तयार झालेला आहे. तर एकदम पांढरे शुभ्र तिप्पट फुलणारे चिप्स इथे तयार झालेले आहेत. चला तर मग सगळे चिप्स आता काढून घेऊयात आणि तुम्हाला हे चिप्स मी आकाराने सुद्धा दाखवते किती मोठे झालेले आहे. दुप्पट ते तिप्पट हे चिप्स असे मस्त फुलले गेलेले आहेत. तुरटीमुळे चिप्स एकदम पांढरे शुभ्र होतात. जर सावलीमध्ये जरी सुकवले तरी अजिबात काळे पडत नाही. त्यामुळे पाण्यामध्ये तुरटी टाकायची रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आपण जेव्हा चिप्स शिजवणार आहोत तेव्हासुद्धा तुरटी फिरवायची आहे पाण्यामध्ये. तर बघू शकता किती मोठ्या आकाराचे मस्त चिप्स फुललेले आहेत. चला तर तुम्हाला हातावरती मी तोडून दाखवते. एकदम मस्त खुसखुशीत असे चिप्स झालेले आहेत. आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा. इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचे हे उपवासाचे चिप्स नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.